नमस्कार, मी अजित चव्हाण. पीक पाणी मान्सून स्पेशल या आमच्या विशेष कार्यक्रमाला आम्ही आजपासून सुरुवात केली आहे. आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दरवर्षी बळीराजाला तो दगा देतो असं सतत काही वर्ष सुरू आहे. यंदाही त्याचा काही नेम नाही. मात्र यंदा बळीराजाच्या सोबत आम्ही असणार आहोत. या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही पुढचे काही महिने शेतीविषयक सर्व शंकांचं निरसन करण्याकरता राज्यामधल्या उत्तम तज्ञांना आपल्याकरता उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी अत्यंत सोपी गोष्ट आहे. आमचा हा नंबर आहे 1800-221010. या फोन नंबरवरती टोल फ्री क्रमांकावरती आपल्याला फोन करायचा आहे आणि विचारायची आहे तुमची समस्या. कोकणापासून आज आपण सुरुवात करणार आहोत. कोकणात शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. कातळावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या 30% पेरण्या मे महिन्यातच पूर्ण झाल्यात. मात्र पावसाचा काही नेम नसतो. दुबार पेरणीचं संकट टाळायचं असेल तर नेमकं काय करावं हे आपण सुरुवात करताना या रिपोर्टमधून जाणून घेऊयात. बी फेकून पेरण्याचा प्रघात तसा मर्यादितच राहिलाय. मात्र कोकणात आजही याच पद्धतीनं पेरणी केली जाते. जून महिना सुरू होण्याआधी कोकणातील शेतकरी मशागतीची कामं आटपून भात पेरणीला सुरुवात करतो. काही ठिकाणी कातळावरही शेती केली जाते. त्यामुळे कातळावर शेती करणारे शेतकरी पाऊस येण्याची चाहूल लागताच आपल्या शेतात पेरणीला सुरुवात करतो. आधी जमिनीची भाजवण करणे, त्यानंतर भाजलेली जमीन साफ करून मगच भात पेरला जातो. त्यानंतर कुदळानं खणून त्याची लेवल केली जाते. अशी पद्धत कोकणातल्या ग्रामीण भागात पाहायला मिळते. पावसाळा सुरू होण्याआधी म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा मे महिन्याच्या अखेरीस कोकणात अनेक ठिकाणी अशा भात पेरणीच्या कामाला पेरता येत नाही असं होतं. उपलट येते पाण्याला इकडे. कोकणात भात हे मुख्य पीक असल्यानं येथील शेतकरी हा पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 78,000 हेक्टरवर भात हे मुख्य पीक घेतलं जातं, तर 20,000 हेक्टरवर नाचणीचं पीक घेतलं जातं. यावर्षी शेतीसाठी 20,000 मेट्रिक टन रासायनिक खतांची गरज आहे. मात्र सध्या 12,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा पेरणीसाठी 6,465 क्विंटल बियाणं येणं अपेक्षित आहे. मात्र यावर्षी कृषी विभागानं शेतकऱ्यांना केवळ 4,500 क्विंटल बियाणं उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे पाऊस पडल्यावरच पेरणी करा असा सल्ला जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलाय. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण पाऊस सुरू झाल्याबरोबर नर्सरी तयार करून रोपे तयार करावीत आणि ट्रान्सप्लांटिंग करावं. जर का पाऊस उशिरा पडला तर जे काय भाताचे हळवे वाहन आहेत, हळवे वाहनांचा वापर करून दापक पद्धत जे कोकण कृषी विद्यापीठाची ती शेतकऱ्यांनी फॉलो करावी. अजून कोकणात मान्सून दाखल झालेला नाही, त्यामुळे पेरलेलं बियाणं वाया जाण्याची भीती आहे. म्हणूनच बळीराजा जरा हवामानाचा अंदाज घे आणि मगच पेरणी कर. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. आणि बळीराजा करता आजचा आमचा हा सुरू केलेला कार्यक्रम आहे. पुढचे काही महिने हा कार्यक्रम सुरू असणार आहे. राज्याच्या विविध भागामध्ये ज्या पद्धतीने शेती केली जाते त्या शेतीचं सगळं मार्गदर्शन या कार्यक्रमात तज्ज्ञ आपल्याला करणार आहेत. आणि आज आपण तज्ज्ञ आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेले आहेत. भारत वाघमोडे, ते प्रभारी अधिकारी आहेत कृषी संशोधन केंद्राचे शिरगावच्या, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधले. भारत सर, तुमचं स्वागत. खूप खूप. महाराष्ट्रभरामधला शेतकरी राजा, विशेषतः कोकणातला शेतकरी राजा आज आपल्याला प्रश्न विचारणार आहे. भारत सर, कातळावरची शेती आपण बघितली. भात पिकाच्या बाबतीमध्ये विशेषतः कोकण असेल किंवा आमच्या विदर्भामधला धान उत्पादक शेतकरी असेल, हा भाताच्या पिकावरती अवलंबून असतो. सर्वप्रथम आज या सगळ्या भात उत्पादकांना काय मार्गदर्शन कराल आपण? सुरुवातीला म्हणजे शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहतो की महाराष्ट्रात 15.20 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. सर्वात जास्त जर भाताची लागवड होत असेल तर विदर्भात होते. साधारणतः 7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर विदर्भात लागवड होते. त्या खालोखाल कोकणात भाताचे प्रमुख क्षेत्र भाताखालील आहे. त्यामध्ये सुद्धा साधारणतः 4.25 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होते. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाताची लागवड केली जाते. सुरुवातीला म्हणजे रोपवाटिकापासून म्हणजे शेतीची पूर्व मशागत करणे, नंतर बियाणाचं योग्य निवड करणे, त्याच्यानंतर राब भाजणे, गादी वाफे तयार करणे, पुन्हा नंतर त्याची लागवड करणे, बियाण्याची प्रक्रिया करून त्याला पेरणीसाठी तयार करणे, अशा वेगवेगळ्या
स्टेजमधून हे कामं केली जातात. अगदी. बरं सर, या सगळ्यामध्ये एक आहे की आता नवीन वाण म्हणजे बाकीची तर सगळी पारंपरिक पद्धत असेल, नवीन पद्धत असेल, त्या बाबतीत तर मार्गदर्शन शेतकरी बंधू घेत असतो, त्याचा अनुभव मोठा असतो. शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण स्वतः शिकून घेत असतो. पण जी वाण आहे, नवीन वाण कुठलं, भरघोस उत्पन्न देणारं वाण कुठलं, कोकणात विदर्भात शेतकऱ्यांना कुठल्या वाणाला, आपली जमीन कशी आहे हे ओळखून कसं कुठलं वाण वापरावं, याबद्दल काय मार्गदर्शन कराल? अगदी बरोबर आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की शेतकरी जिथं बाजारात किंवा शेती कृषी केंद्र आहे किंवा शेतीविषयक बियाणे विक्रेते आहेत तिथं जातात आणि ते जे सांगतील ते बियाणे घेऊन आपल्या जमिनीत लागवडीचे बरेचदा असा प्रकार होतो आणि त्यामुळे मात्र उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. अगदी खरं. त्यासाठी आपण आपल्याकडे जमीन कुठली आहे, मग हळव्या प्रकारे म्हणजे वर्कस आहे का मध्यम स्वरूपातली आहे किंवा खलाटीची आहे, जिथं जास्त प्रमाणात पाणी साठतं, जास्त कालावधीपर्यंत पाणी साठतं, किंवा खारवट आहे, हे बऱ्याचशा समुद्राच्या खाडीलगतची जमीन आहे ती खारवटही असते. मग अशा ठिकाणी जाती सेपरेट त्या जमिनीसाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ किंवा अन्य विद्यापीठं जी आहेत त्यांनी विकसित केलेले आहेत. मग आपल्या जमिनीनुसार आपण त्या जातीमधून निवड केली पाहिजे जातीची. आता जर पाहिलं तर महाराष्ट्र स्तरावर साधारणतः 54 जाती सुधारित जाती विकसित केलेल्या आहेत आणि 5 संकरित वाण विकसित केलेले आहेत. त्यापैकी खारा जमिनीसाठी 3 जाती विकसित केलेल्या आहेत. हळव्या जमीन म्हणजे ज्या वर्कस आहेत, डोंगर उतारावर आहेत, जिथं पाणी कमी प्रमाणात म्हणजे 3-3.5 महिनेच राहतं, अशा ठिकाणीसाठी सुद्धा आपण जवळजवळ 24-25 जाती विकसित केलेल्या आहेत. नंतर ज्या निम्न गरव्या प्रकारातल्या जमिनी आहेत त्या साधारणतः 4.5 महिन्यापर्यंतही पाणी त्या जमिनीत राहू शकतं. अशाही जाती आपण जवळजवळ 20-22 जाती विकसित केलेल्या आहेत. आणि लेट प्रकार म्हणजे महान प्रकारातल्या साधारणतः पाणथळ ठिकाणी जिथं पाणी साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत त्या जमिनीमध्ये पाणी राहतं आणि अशा ठिकाणी सुद्धा भात जाती घेणं गरजेचं असतं. त्या मात्र 145-150 दिवसापर्यंत त्या तयार होण्यासाठी लागतात. अशा जाती आपण निवडल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता भात शेती बऱ्याचदा आपल्याला बरं सर, फोन आपल्याला यायला शेतकरी बांधवांची आपल्या सुरुवात झालेली आहे. सुनील कोरे औरंगाबादून बोलतायत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. सुनीलजी, थेट भारतजींना प्रश्न विचारू शकता आपण न थांबता. नमस्कार सर. नमस्कार, थेट प्रश्न विचारा आपला. सर, आमचं ते अद्रकीविषयी प्रश्न होता सर. तर अद्रक लागवडीच्या टायमाला कोणकोणती पिकं खातं रासायनिक खतं वापरायचं सर? अच्छा, आजचा विषय खरं तर आपला भाताच्या संदर्भामध्ये सर आपल्याला सांगतात, पण ठीक आहे, हरकत नाही. आल्याच्या संदर्भामध्ये त्यांचा प्रश्न आहे भारत सर की अद्रक त्यांना लागवड करायची आहे, काय तुमचं मार्गदर्शन असेल? अद्रक हे सुद्धा खूप चांगलं आणि आपल्याला पैसा मिळवून देणारं पीक आहे. बऱ्याच ठिकाणी जिथं जमीन निचऱ्याची आहे अशा ठिकाणी आपण अद्रकीचं पीक घेतलं पाहिजे. खताचं जर म्हटलात तर त्याचं खताचंही तिने नत्र स्फुरद पालाचे जे प्रमाण आहे ते प्रमाण, जसं कंदवर्गीय पिकं आहेत तुमचं आला असेल, रताळा जमिनीत वाढतात, जसे कांदा आहे, लसूण, रताळ आहे, अशा प्रकारचे जी पिकं आहेत त्याप्रमाणे त्याला साधारणतः 80-30 प्रमाणात ते नत्र स्फुरद पालाचं प्रमाण त्याला लागतं. आणि मात्र प्रामुख्याने लक्षात जे घ्यायचं आहे ते जमीन तुमची जरा थोडी पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. निचरा होणाऱ्या जमिनीत तुम्ही आलं लावा. सोलापूरहून पुढचा प्रश्न आपल्याला येतोय. कल्लप्पा प्रश्न विचारतायत. कल्लप्पाजी नमस्कार, भारत वाघमोडेंना थेट प्रश्न विचारू शकता आपण. हा ठीक आहे सर, नमस्कार. थेट प्रश्न विचारा. हा सर, हॅलो हॅलो. माझी विनंती, आपल्या टीव्हीचा आवाज बंद ठेवून तुम्ही सलग प्रश्न विचारा. सर मी सध्या तरी बाहेर आहे सर, टीव्हीचा आवाज नाही माझ्याकडे. बरं बरं, थेट थेट प्रश्न विचारा, भारत सर ऐकताय तुम्हाला. हा हॅलो सर, तुरीचं कसं पेरणी करायचं आणि ते कशा प्रकारचं कोणतं औषध लावायचं? अच्छा, तूर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये घ्यायची आहे? हा, तूर आमच्या शेतामध्ये लावायचं. म्हणजे खरीपाची तूर तुम्हाला घ्यायची. भारत सर, आता खरीपात तूर त्यांना घ्यायची आहे, कुठली खतं त्यासाठी आणि लागवड कशी करायची ते विचारतात. तुरीचं हे सर्वात महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. आपण घाटावर अशा तुरीचे बऱ्याचशा जाती उपलब्ध आहेत. बदनापूर हे संशोधन केंद्र आहे. परभणी कृषी म्हणजे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामार्फत ते संशोधन केंद्र कार्यरत आहे बदनापूर इथं, जालना जिल्ह्यामध्ये. वेगवेगळ्या बऱ्याचशा ह्या
जालना जिल्ह्यामध्ये ह्या तुरीच्या आणि कडधान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण करण्यासाठी ते संशोधन केंद्र आहे. आणि कडधान्याला जर म्हटलं तर अतिशय कमी प्रमाणात आपल्याला नत्राचं प्रमाण लागतं. म्हणजे 25-50 झिरो म्हणजे पोटॅश तर त्याला लागतच नाही. म्हणजे अतिशय कमी प्रमाणात नत्र, कारण त्याच्या मुळावर गाठी असतात. ह्या म्हणजे कडधान्य आहे, त्याच्या कडधान्याच्या मुळावर रायझोबियम बॅक्टेरियाच्या गाठी असतात. त्यामुळे जास्त खतं, त्याला नत्रयुक्त खतं लागत नाहीत. ते हवेतलं नत्र फिक्स करून मुळावर गाठी तयार करतात आणि स्वतः अन्न ते नत्राचं गरज भागवतं. तसंच दुसऱ्या म्हणजे नंतरचं जे पीक आहे त्याला सुद्धा त्या गाठी गळून पडतात आणि दुसऱ्या पिकांनाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे जास्त खतं या तुरीला देण्याची आवश्यकता जास्त अगदी खरं, म्हणजे जास्त नत्र लागत नाहीत आणि पुढच्या पिकालाही फायदा होतो तुरीचा. विश्वजित होनगिरे आहेत नांदेडहून. विश्वजित, थेट प्रश्न विचारा आपला. तर मला कापूस लागवड करायची आहे, तर मी कोणत्या कापूस लागवड करू, कोणत्या कंपनीचं बियाणं? अच्छा, म्हणजे आत्ता तुम्हाला कापूस लावायचा आहे. ठीक आहे, आपण उत्तर घ्या. भारत सर, त्यांना आत्ता कापूस लावायचा आहे, कुठलं बियाणं लावावं? नांदेडहून ते बोलतायत. आता कपाशीचं लागवड करणारे हे शेतकरी नांदेड जिल्ह्यात आहेत, विदर्भात आहेत. बऱ्याच ठिकाणी कपाशीची लागवड केली जाते. आता आपण जर सरासरी विचार केला तर साधारणतः जवळपास जे आपलं म्हणजे देशातलं आणि महाराष्ट्रातलं जर कपाशीचं क्षेत्र घेतलं तर बरंचसं बीटी कॉटन जे आहेत, बीटी बियाणं, त्या बीटी कॉटनचं जे बीटी बियाणंच हे वापरलं जातं, ज्यामध्ये ज्या ह्या रस शोषणाऱ्या आणि त्या बोंड पोखरणाऱ्या ज्या आळ्या आहेत त्याला प्रतिकार क्षमता ह्या बीटी कपाशीत आहेत. आणि अशा प्रकारच्या ज्या राष्ट्रीय स्तरावर अधिघोषित काही आपल्या सरकारी आणि काही बऱ्याचशा मेजॉरिटी खाजगी कंपन्याची बियाणं बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्याही त्या किमतीवर शासनाचं नियंत्रण आहेत. बऱ्याचशा नामावलेल्या कंपन्या ज्या आहेत देशातल्या, म्हणजे बीटी बियाणं वापरा असा तुम्ही सल्ला त्यांना देताय. एका ब्रेकची वेळ झाली आहे. भारत वाघमोडे आपल्याबरोबर आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये भारत वाघमोडे संशोधन करतात या सगळ्या विषयावरती. ते कृषी तज्ज्ञ आहेत. 1800-221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. शेतकरी बंधूंनो, या पुढच्या काही महिन्यांमध्ये झी 24 तास पीक पाणी मान्सून स्पेशलच्या निमित्तानं आपल्या सोबत असणार आहे. तुमच्या अडीअडचणी, कुठलं बियाणं तुम्हाला पेरायचं आहे शेतामध्ये, कशी पिकाची काळजी घेतली पाहिजे, हे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. उचला फोन आणि थेट विचारा तुमचा प्रश्न आणि शंका. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतू. विविध भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली जाते. महाराष्ट्रामध्ये देखील शेतकरी बांधव आपला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पातळीवरती शेती करत असतो आणि या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न थेट आपल्याला येत आहेत. संगमनेरवरून सोनाली प्रश्न विचारतात आपल्याला. सोनालीजी नमस्कार, थेट प्रश्न विचारू शकता आपण. नमस्कार सर, मी संगमनेरवरून सोनाली जोंधळे बोलते. सर, प्रश्न असा आहे की आम्हाला टोमॅटो लागवड करायची आहे, तर त्या टोमॅटो लागवड मध्ये बटाटो पीक चालेल का आंतरपीक म्हणून? अच्छा, खूप चांगला प्रश्न आहे. भारत सर, नगर जिल्ह्यातल्या संगमनेर मधून त्या बोलतायत. आंतरपीक म्हणून चालेल का टोमॅटो असं विचारतायत. नाही, टोमॅटो कसं आहे, टोमॅटो बरेचसे फंगस डिसीजला ससेप्टेबल आहे आणि तेच जर तुम्ही त्याच पिकात जर हे तुम्ही बटाटे जर लावलं तर तिथं फंगस येऊन त्या पिकाला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. अच्छा, त्यामुळे शक्यतो त्या टोमॅटो पिकात हे लावणं योग्य नाही. काय सल्ला द्याल आपण त्यांना? आंतरपीक घ्यायचं असेल तर कुठलं आंतरपीक घ्यावं त्यांनी? आंतरपीक म्हणजे टोमॅटोमध्ये तुम्हाला इतर पिकं, कारण टोमॅटो बऱ्याचदा फंगल डिसीजला ससेप्टेबल असल्यामुळं त्या इतर पिकं जास्त टाळावीत आंतरपिकासाठी. म्हणजे इतर पीक आंतरपीक इतर आपण घेऊ नये. सर, या सगळ्यामध्ये आता पुढचा प्रश्न राहुरीहून येतोय, जिथं कृषी विद्यापीठ देखील आहे. सचिन जाधव आपल्याला प्रश्न विचारतायत. सचिनजी नमस्कार, थेट प्रश्न विचारू शकता आपण. नमस्कार सर, माझा असा प्रश्न आहे की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये या वर्षी पावसाचं प्रमाण कसं असेल? पावसाचं प्रमाण कसं असेल करता सगळ्यांनाच खूप मोठी उत्सुकता आहे. सर, कृषी तज्ज्ञ म्हणून तुमचा अभ्यास काय आहे किंवा तुम्ही बोलला असाल, माहिती घेतली असेल, कधी येईल पाऊस, काय उत्तर द्याल त्यांना? नाही, आता बऱ्याचदा आता आपलं वेगवेगळ्या माध्यमातून किंवा मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडून आपल्याला माहिती कळते की पाऊस सुरुवातीच्या काळात तसं एस्टिमेट आलं होतं की लवकरच सुरू होईल. नंतर थोडंसं
वातावरण तसे तयार झालेलं आहे. पाऊस काही ठिकाणी आता पडतोही आहे. अगदी खरं, काही ठिकाणी आलेला आहे तो वळवाचा पाऊस आहे. आणि आजचा अपडेट जे हवामान विभागाचं 4 जून पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि मग त्याचा पुढचा प्रवास असेल. काही लेट झालाय, 4 दिवसाकरता लेटमार्क मान्सूननं दिलाय, पण तो चांगला येवो, भरभरून येवो आणि शेती सगळीकडे बहरो अशी आपण अपेक्षा करूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. 1800-221010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. शेतकरी बांधवांनो, उचला फोन आणि थेट आपले शंका आणि प्रश्न विचारा. ब्रेक नंतर परततोय लगेचच. पुन्हा एकदा स्वागत पीक पाणी मान्सून स्पेशल मध्ये. भगवान पवार आहेत चिखलीहून शेतकरी. भगवानजी, थेट प्रश्न विचारा आपण भारत वाघमोडे यांना. हा लावा. थेट प्रश्न विचारू शकता आपण, बोला. हा, सोयाबीनसाठी म्हटलं कोणतं पीक खत वापरावं सोयाबीनसाठी? सोयाबीनसाठी खत कुठलं वापरावं? ठीक आहे, चिखलीहून ते बोलतायत भारत सर. सोयाबीनसाठी खत कुठलं वापरावं असा प्रश्न आहे त्यांचा. ठरवलं की ते जे कडधान्ययुक्त पिकं आहेत पल्सेस ग्रुप मधले किंवा कडधान्य, त्या पिकामध्ये एक तर मिश्र खतं किंवा तुम्ही वेगळे वेगळे खतं जे असतात, युरिया आणि स्फुरद म्हणजे नत्र आणि स्फुरदयुक्त अशी खतं आपण मिक्स करूनही वापरू शकतो. त्यामध्ये कसं आहे की सोयाबीनसाठी सुद्धा पोटॅशची जास्त गरज लागत नाही. त्यामध्ये नत्र आणि स्फुरद या खताची जास्त गरज लागते. आणि त्यामध्ये मग 2 खतं मिश्रमध्ये जे आहेत, 2 घटक असणारी खतं, ते तुम्हाला संयुक्त खतही वापरता येतात. आणि वेगळेही नत्रासाठी युरिया आणि स्फुरदसाठी तुम्ही वेगळं खत असं वापरू शकता. अगदी खरं आहे. आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली मान्सून स्पेशल पीक पाणीची. असंख्य फोन महाराष्ट्रभरातून येत आहेत आम्हाला, पण वेळेअभावी बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन घेता येणार नाही. शेतकऱ्यांकरताच ही खास वेळ संध्याकाळची आम्ही ठेवून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. ज्यांचे फोन आज लागले नाही त्यांनी उद्याही ते फोन करू शकतील आणि आपल्या शंका प्रश्न तुम्ही विचारू शकता. खास शेतकरी बांधवांसाठीच्या या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने आज फोन कॉल्स आले आणि खास शेतकऱ्यांकरता पुढचे 4 महिने हा कार्यक्रम झी 24 तासवरती सुरू असेल. रोज नवे तज्ज्ञ शेतकरी बांधव आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. आज इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.